की तू चुकीशी वैर केले वावरा अन उंबरा माझ्या घराचा दीन झाला, पण मृत्युकेने गर्भपिशवी काढली की पावसाचा शुक्रजंतू क्षीण झाला. एकतर पिकत नाही आणि पिकलं तर खपत नाही. अशाच दुष्काळग्रस्त भागातून विदर्भातून मी कौस्तुभ पाचडे या सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो. नमस्कार सर. सभापती महोदय, माझ्याकडे शिक्षण समितीचं अध्यक्षपद आहे, त्यामुळे त्याच अनुषंगाने मी या आजच्या सभागृहामध्ये आपलं लक्ष वेधू इच्छितो. सन्मान्य महोदय, ज्याप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी या महाराष्ट्राच्या वाड्या वस्त्या व प्रत्येक गावखेड्यापर्यंत शिक्षणाची मुहूर्तमय ज्यांनी रोवली, त्यांचा मंत्र होता की त्या विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि त्या वित्ताविना शूद्र खचले. एवढे अनर्थ फक्त का अविद्येने केली. ती विद्या जनसामान्य माणसाच्या दारापर्यंत पोहोचवण्याचं कार्य ज्यांनी केलं, त्यांच्याच राज्यात आज सन्मान्य महोदय ज्या गावखेड्यात जिल्हा परिषदच्या शाळा आहेत तिथं 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा आहेत त्या बंद करण्याचं हे धोरण शासनाने आखलं आहे. याच्याच विरोधात त्या ठिकाणी मी आज भाष्य करणार आहे. सन्मान्य महोदय, ज्या महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमय रोवली, त्याच महाराष्ट्रात जर शाळा बंद होत असेल तर हे सर्वात मोठं सरकारचं अपयश त्या ठिकाणी आहे. कारण ज्या महाराष्ट्रातून कर्मवीर भाऊराव पाटलांच्या नेतृत्वामध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली आणि त्यांच्याच नेतृत्वात इथं कितीतरी बहुजन असेन, शेतकरी, कामकरी, कष्टकरी, कर्मचारी आणि विद्यार्थी हे घडले. त्यांच्याच महाराष्ट्रात जर शिक्षणाचं धोरण पद्धती ही जर चुकीची होत असेल आणि त्यावर जर खाजगीकरणाच्या प्रवाहात आपली जर शिक्षण व्यवस्था ही बदलत असेल तर सन्मान्य महोदय हे त्या ठिकाणी चुकीचं आहे. ही दुर्दैवाची बाब. पण त्यासाठी आम्ही जरी विरोधात असलो तरी आमची देखील जबाबदारी आहे. कारण प्रत्येक वेळेस सरकारला प्रश्न करताना त्यांच्या प्रश्नात उत्तर म्हणून आपण काहीतरी सहकार्य निभावू शकतो का असा देखील विरोधकांना त्या ठिकाणी एक आधार आपण त्यांना दिला पाहिजे. तर माझ्याकडे शिक्षण समिती आहे, तर आपण काय करू शकतो. तर या महाराष्ट्रात सन्मान्य महोदय 36 जिल्हे आहे. त्या 36 जिल्ह्यात 358 तालुके आहे आणि त्या 358 तालुक्यात प्रत्येकी 41,000 गाव आहे. त्या 41,000 गावात मला एकट्याला तर जाणं शक्य नाही, पण त्यासाठी आपलं इतकं मंत्रिमंडळ आहे. त्या मंत्रिमंडळात माझ्याकडून मी अध्यक्ष आहे, अजून 2 पदं आपल्याकडे आहे. त्यांच्यामधून आपण आढावा घेऊ शकतो. राज्य सरकारच्या कानापर्यंत त्या ठिकाणी आपण हा आवाज पोहोचवू आणि हा आवाज इतका बुलंद झाला पाहिजे की एकही विद्यार्थी, एकही पालक या शिक्षणाच्या प्रश्नावरून त्या ठिकाणी गंभीर न होता त्यांना एक सोयीचं आणि शिस्तीचं शिक्षण हे त्या ठिकाणी मिळावं. आणि यासाठी आम्हाला सरकारची देखील मदत लागणार आहे. कारण सरकार आम्हाला नक्कीच मदत करेन, पण त्याआधी जाताना फक्त एकच सांगतोय की तो एल्गार शोषितांचा माझ्यामधून येतो, आवाज शाहिरांचा माझ्यामधून येतो, माझ्यामधून येतो गांधी सुभाष बाबू आणि दाभोलकर उद्याचा माझ्यामधून येतो. आणि तुकड्यास पाहिजे तो मी इन्कलाब आहे, विद्रोह खंजरीचा माझ्यामधून येतो. आणि रंगास सावळ्या ह्या समजू नका निकामी, विठुराय पंढरीचा माझ्यामधून येतो, विठुराय पंढरीचा माझ्यामधून येतो. हीच जबाबदारी या सभागृहात प्रत्येकानं घेतली पाहिजे आणि या महाराष्ट्राच्या जतन संवर्धनानं टिकवणुकीसाठी आपण कार्य केलं पाहिजे. धन्यवाद सन्मान्य महोदय. जय हिंद, जय महाराष्ट्र.